सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे इंटर. मॅच ऑन, गेम ऑन आणि सामना मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन आणि सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे इंटर. मॅचला होतीये सुरुवात आणि सामना मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल फटका ऑन साइडला, डॉट बॉलचं प्रत्युत्तर देत असताना येतो एक दमदार दर्जेदार षटकार. षटकारानं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 6 झाली आहे या ठिकाणी सुरू. आणि मॅच तुम्हाला पाहायला मिळते ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान जासई आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे टीम नाव्या 11 कानपोली. पहिल्या बॉलवरती डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर पुन्हा एकदा मैदानावरती आला 6 धावफलक. धावफलकावरती एक चांगल्या स्टेजला टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. पहिला डॉट, तदनंतर 6, तदनंतर डॉट, यॉर्कर आणि यॉर्करनं मैदानावरती काही काळ का होईना जो धावफलक 6 वरती थांबला होता तिथनं पुढे जातोय. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते जयदीप म्हात्रे त्याच्या सोबतीनं साईश म्हात्रे मैदानावरती सलामीला आला. ही ओपनिंग ब्लास्ट जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. धावफलकावरती धावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेत या ठिकाणी आपण पाहताय आतापर्यंत 7 या आकड्यावरती 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरच. स्ट्रायकर एंडला साईश पोहोचलाय. पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळतं आदेश मतेचं. साईशच्या अगेन्स्ट टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ जाऊन स्टिक वरती आदळलाय आणि अंपायरचा फिंगर अप. फलंदाज बाद. लेग बी फॉर विकेट. चर्चेत राहील अगदी साईश त्या ठिकाणी पाहत राहिला. काही काळ का होईना मैदानावरती शांतता जरूर आपल्याला पाहायला मिळाली. बट त्यानंतर विकेट मैदानावरती मोठी जाणार साईश म्हात्रेची. बिकॉज या टुर्नामेंटमध्ये DRS नाही आहे. फक्त अंपायर्सच्या डिसिजनवरती इकडे गेम ऑन आपल्याला पाहायला मिळेल. या ॲक्शन रिप्ला आपण पाहू. गोलंदाज तयार होता आदेश मते जो बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे. राईट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी स्टिक वरती जाताना आईट फॅक्ट कुठेतरी साईशच्या मनामध्ये होतं की थोडंसं स्टिकला मिस करेल. तेच तो अंपायर सोबत सांगत होता. अंपायर्सनं मैदानावरती सांगितलं बॉल स्टंपला हिट करणार आहे. हिट आणि तदनंतर विकेट मैदानावरती घोषित करण्यात आली. अतिशय क्वालिटी अंपायरिंग आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ऑल मॅच ऑफिशियल्स अंपायर्सच्या माध्यमातून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते जी या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. आपण पाहताय 7 या आकड्यावर आणि 7ला धक्का साईश म्हात्रेचा लागला. ऑन साईडला क्रॉस बॅटनं टर्न केलाय. बॉल येतो डीप मध्ये. एक सिंगलचा प्रयत्न आणि तो मात्र पूर्ण केला जाईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी धावफलकावर या ठिकाणी 8 या आकड्यावरती आहे. षटक मैदानावरती आपण पाहताय पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती झाला या ठिकाणी पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या 8 या आकड्यावरती आहेत. ध्रुवी 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नाव्या 11. कानपोली विरुद्ध जासईची लढाई तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. साईशचं बाद होणं या मॅच मध्ये लवकर, त्याच्यामुळे डाव आता सावरावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहताय तो म्हणजेच मैदानावरती टीम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ राहिलाय तो म्हणजेच टीम कानपोलीच्या नावावरती आणि सुरुवात मात्र या ठिकाणी आपल्याला
अतिशय आतापर्यंत चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. या पवत बॉटम लाईन ऑफ दी एंड मॅच कशा प्रकारे पुढे जाते, काय लक्ष मैदानावरती उभं केलं जातं. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत जी आपण पाहताय स्कोर ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 9 या आकड्यावरती. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि त्याच्यावरतीच मैदानावरती क्रिकेट तुम्हाला चालवायचं. अतिशय चांगल्या मॅचेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या रात्रीतील सेकंड राऊंडची ही महत्त्वपूर्ण लढाई तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. फटका समोर, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन बाउंड्री, लाईनच्या बाहेर. हा आहे तो एक दर्जेदार दमदार षटकार आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लॅग होतोय. या इनिंग मधला हा दुसरा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. जयदीप एक अशाच दर्जाचा आक्रमक फलंदाज आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या मैदानावरती मिळतो आणि अशाच काही मैदानावरती केवी काकाच्या ग्राउंडवरती जेव्हा जेव्हा मॅचेस होतात तेव्हा तेव्हा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. ऑन साइडला फ्रंट फुटला येऊन मिड विकेटच्या वरनं खेळायचं होतं. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, मागे बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत धावा धावफलकावरती 2 ने पुढे जातील. चेतन पाटीलचं षटक थोडंसं महागडं होत चाललं टीम कानपोलीच्या दृष्टिकोनानं, कारण पहिल्या षटकात 8 होतं, 3 बॉलमध्ये 9 आलेत आणि मैदानावरती बॅटिंग करतात. अजूनही आपण पाहता एका बाजूला जयदीप आहे, दुसऱ्या बाजूला रक्षित म्हात्रे आहे आणि अजूनही बॅटिंग लाईन चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये नंबर 6 नंबरवरती 7 वरती येऊन षटकार चौकार आपण मैदानावरती पाहिलेत ते म्हणजेच टीम जासईच्या बॅटर्सच्या माध्यमातून. स्पर्धा तुम्ही पाहताय नंदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व ग्रामस्थ मंडळ तरघर आणि 40+ आणि त्या सोबतीनं मॉर्निंग ग्रुप उल्वेनोड यॉर्कर त्याला सन्मान दिलाय आणि यॉर्करनं शांत ठेवल्या मैदानावरती. फलंदाजाला फार कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं की जयदीप म्हात्रेनं मैदानावरती बॉल डिफेंड केलाय. अलीकडच्या काळात हे पाहायची सवय मुळीच नाही आहे, ती म्हणजेच इथल्या क्रिकेटला धावफलक स्कोर कार्ड वरती आहे जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं 17 या आकड्यावरती. 4 षटकांची ही देखील मॅच आहे. 40-45 एक ॲव्हरेज टोटल आजच्या रात्रीतलं. फटका ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, बॅटच्या समोरून टर्न झालाय. कधी जल्लोष, कधी आवाज कानपोलीच्या पाठीराख्यांचा, कधी मैदानावरती सेलिब्रेशन ऐकायला तुम्हाला मिळतंय. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम या ठिकाणी तुम्ही पाहताय फलंदाजी करणाऱ्या जासईचा. नरेशदा ठाकूर यांच्याकडनं ऑल द बेस्ट टीम जासईला. ज्या कोणाच्या बाईकची चावी मित्रांनो हरवली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपण घेऊन जा. फुल टॉस होता, समोर टर्न केला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक सिंगल अजून ऍड केली जाईल आणि एका सिंगल नंतर 2 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. आणि आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर आतापर्यंत 18 धावा, 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. साईश मात्रेची विकेट, त्यानंतर मैदानावरती रन्स आले 10 आणि 2 ओव्हर्स 18. पाण्याची मागणी मैदानावरती होतीये. ड्रिंक ब्रेक, दोन्ही 12th मॅन जातील मैदानावरती पाणी घेऊन. जोपर्यंत ड्रिंक ब्रेक सुरू होतोय आपण देखील एक घेऊ छोटासा ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती जिथे आज तरघरच्या मानाची सन्मानाची एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सीके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा जो एक कटआउट आहे आपल्या साईड स्क्रीनच्या बाजूला आणि त्या ठिकाणी आपण पाहताय
चेतन खारकर यांच्याकडनं पारितोषिक आहे. दोन षटकं संपली आहेत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आतापर्यंत मैदानावरती झालेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला तडाखा आणि बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. रन्स मिळतील या ठिकाणी 4 आणि या चौकारानं स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 22 धावा, 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावर. सुरुवात तर चांगली झाली आहे. ध्रुवी बालाजी इंटरप्राइजेस आपण पाहता मैदानावरती टीम इन ऍक्शन ती म्हणजेच मेघनाथ प्रतिष्ठान जासई आणि त्यांना फाईट करतीये गावदेवी कानपोली जी आज खेळतीये नाव्या 11 या नावानं. टेनिस बॉल क्रिकेट आणि पुरस्कर्त्यांची कमतरता खरं तर क्रिकेटमध्ये मुळीच नाहीये. ग्रामीण क्रिकेटला प्रोत्साहन देणारे अनेक सारे पुरस्कर्ते आपण पाहतो आणि आज कानपोलीचे स्पॉन्सर्स आहेत नाव्या 11 आणि दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11. फटका लाजवाब. आजच्या रात्रीतील डोळ्यांचं पाड फेडणारा पैसा वसूल शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हा फटका तुमच्या समोर स्विच हिट. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा आणि या षटकारानं स्कोर वेगानं फ्लॅ होतोय. मागच्या 2 बॉल मध्ये आलेत रन्स आपण पाहताय. या ठिकाणी 10 धावा, 1 चौकार आलाय, 1 षटकार आलाय आणि चौकार षटकारानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर आतापर्यंत 28 या आकड्यावरती. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 आपण या ठिकाणी अनुभवताय आणि एक नामवंत अशी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि अशाच काही मॅचेस घेण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाला. चौकार षटकार त्यानंतर मैदानावरती आपण पाहता कमबॅक. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर आतापर्यंत 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड या धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रंगेल मॅच अशा अपेक्षा घेऊन मैदानावरती हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. जी मोठी स्वप्न घेऊन पुराशी आज मॅट्रिक्स ट्रॉफी तर घर गावाच्या मानाची सन्मानाची तुम्हाला पाहायला मिळतं. लाईन चांगली आहे. अपील आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. विकेट मिळती आहे कानपोलीच्या लेजंडला सुधीर पाटीलला. 3 बॉलमध्ये आले रन्स 11 आणि त्यानंतर मात्र कमबॅक स्टोरी गोलंदाज सुधीर पाटीलची आणि बाद होतो या ठिकाणी फलंदाज डावखुऱ्या त्याचा. अजून एक फलंदाज बाद होईल. आधी साईश मात्रे त्यानंतर रक्षित मात्रे ही जोडी मैदानात बाहेर झाली आहे. बट स्कोर कार्डवरती रन्स अतिशय सुंदर आहेत. धावा आपण पाहता धावफलकावरती 29 या आकड्यावरती आहेत. 4 षटकांची मॅच आहे. न्यू बॅटर मैदानावरती उतरलाय भूषण म्हात्रे. अजून एक दमदार खेळाडू. चौकार षटकार ही ज्या खेळाडूची टॅगलाईन नेहमीच राहिली आहे. भूषण म्हात्रे आणि जयदीप ही डेंजरस जोडी आहे. ही पेअर एकदा का मैदानावरती जमली 45च्या पुढे सहज जाऊ शकतो. बॅटिंग करताना मैदानावरती संघ जासई दोन्ही टीमकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे. दोन्ही टीमकडे बॅटिंग युनिट चांगलं आहे आणि 2 तगड्या टीम मधली लढाई आज तुम्हाला पाहायला मिळते आहे. केवी काका मैदानावरती वहाळ गावाच्या आणि जिथे रंगती आहे तरघर गावाची स्पर्धा आपण पाहता. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व ग्रामस्थ मंडळ 40+ आणि मॉर्निंग ग्रुप उल्वेनोड आणि स्वर्गीय संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या स्मरणार्थ मॅट्रिक्स ट्रॉफी 23-24 पर्व आपल्या समोर आहे. स्पर्धा सुरू झाली आहे. या वर्षी संपेल पुढच्या वर्षी. यॉर्कर लाजवाब होता. यॉर्करला चॉप करायचं होतं. बॉल
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी बीट झालं बॅट आणि डॉट बॉलची होती समाप्ती. मागच्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत रन्स आलेत, त्या म्हणजे आपण पाहताय 5 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा. या तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल आणि कमबॅक अप्रतिम राहिलं मैदानावरती आतापर्यंत, ते म्हणजेच टीम आपण पाहताय कानपोलीचं. फिनिश कसं करेल भूषण त्याकडे लक्ष लागलं. भूषण मात्र देखील एक जबरदस्त फायटर खेळाडू आहे या टीमचा. मिड विकेटला बॉल उचलून थ्रो केला गेलाय, तो मध्ये एक सिंगल अजून पूर्ण होतीये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 30. 6 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. येणाऱ्या अंतिम 6 बॉलमध्ये इथनं किती धावा येणार त्याकडे लक्ष लागलंय. मागच्या मॅचमध्ये कानपोलीनं थांबवलेत 44, तर दुसऱ्या बाजूला रोडपालीच्या विरुद्ध थांबवलेत 42. टीम जासईनं आता जासई करते बॅटिंग आणि त्या सोबतीनं आपण पाहता कानपोली सध्या प्रयत्न करेल की अंडर 40 इकडे थांबवलं जावं. बट मैदानावरती आपण पाहताय ती म्हणजेच टीम जी इन ॲक्शन आहे ध्रुवी इंटरप्राइजेस मेघनाथ प्रतिष्ठान जासई, ती इथनं प्रयत्न करेल कमीत कमी 45च्या पुढे आपण जावं. आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न असेल टीम कानपोलीचा की इथनं थांबवलं जावं मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजे 60 अगदी धावा आज जर कोणी उभारल्या तर ती मात्र एक टीम होती श्रीदत्त भाताण, आणि तदनंतर अगदी कोणत्याही टीमला 50+ देखील या ठिकाणी जाता आलं नाही आहे. 42, 44 तिकडे मॅचेस डिफेंड होताना आपण पाहिलेत आणि 2 सामने जिंकून भाताणनं टेबल टॉप केलं. आजच्या रात्रीत अजून एक मॅच होणार आहे. भाताण कुठेही जाऊ नका, या मॅचचा विनर पुढच्या मॅचमध्ये तुमच्यासोबत फाईट करणार आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर रोहन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पहिला चेंडू सिंगल आली आहे आणि सिंगल स्ट्राईकला इन्व्हाइट केलं भूषणनं या ठिकाणी फलंदाज जयदीप म्हात्रेला, जो सध्या डेंजरस ठरला या मॅचमध्ये. जयदीपनं आतापर्यंत वैयक्तिक षटकार मारले, 2 चौकार मारले, त्यांना एक चांगली बॅटिंग तो करतोय आणि आतापर्यंत 17 धावेवरती 27 धावेवरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. अतिशय चांगलं स्कोरिंग सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहता प्रणय जे मोरावेच आहेत त्यांच्या माध्यमातून धावफलक 31 या आकड्यावर. लाईन चेक केली जाईल आणि अंपायरचा इशारा या ठिकाणी आपल्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्राची धाव मैदानावरती जोडली जाते. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळतंय 32 या आकड्यावरती. अजूनही अंतिम 5 बॉलचा खेळ इथं शिल्लक आहे. त्या 5 बॉलमध्ये किती रन्स येणार त्याकडे लक्ष जासईच्या पाठीराख्यांचं लागलं. प्रेक्षकांमध्ये देखील एक वेगळा जल्लोष, एक वेगळाच उत्साह. फटका फुल टॉस वरती, लॉंग ऑनच्या बाहेर आणि हा येतोय जासई ब्रँड जयदीपच्या बॅट मधून खणखणीत षटकाराचा. 6 धावा. धावफलक 6 ने पुढे जाईल. 38 धावा. टीमची टोटल 38 आणि वैयक्तिक 33 वरती बॅटिंग करतोय फलंदाज जयदीप म्हात्रे. अवघ्या 13 बॉल मध्ये या रन्स त्यांना मैदानावरती बनवलं. स्विच हिट, लाजवाब, व्हॉट अ शॉट, ब्युटी ऑफ द क्रिकेट. आक्रमकता, दुसऱ्या बाजूला नजाकत, सारं काही माझ्याकडे हे सांगत असताना जासईचा स्टार जयदीप म्हात्रे आणि धावफलक 4 ने पुढे जात आहे. टीमची टोटल 42. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय जयदीप. कडक बॅटिंग करतोय जयदीप. शो सुरू झालाय. अर्ध्या रात्री देखील मैदानावरती जिथे बॉल ट्रॅव्हल होणं कठीण आहे तिथे बॉल सोबत खेळ सुरू केलाय जयदीप म्हात्रेनं. आता केव्ही काकाच्या ग्राउंड वरती एंट्री गेट जर तुम्ही लॉक केला आणि तिकडे एंट्री फीस 20-50 रुपीज मॅच तिकीट ठेवली ना तरी देखील जासई येईल, कारण आम्हाला जयदीपची बॅटिंग पाहिजे आहे. ज्या अनुषंगानं तो बॅटिंग करतोय आज, लाजवाब बॅटिंग. आवडली असेल एकदा टाळ्या तर नक्कीच बनतात जयदीप म्हात्रेसाठी. काल लढतोय मैदानावरती एकटा भागासारखा या ठिकाणी टीम 9व्या 11 कानपोलीच्या विरुद्ध. कानपोलीकडे देखील मोठे बॅट असतात, मजा येईल. टार्गेट चांगलं झालंय. फुल टॉस बॉल, फटका मिड विकेटला, चुकीला माफी नाहीये आणि बॉल ट्रॅव्हल होतो सरळ सीमा रेषा पार आणि हा येतो षटकार. आणि या षटकारानं जयदीप अर्धशतकाची चाहूल देऊ लागलाय, कारण वैयक्तिक तो 43 वरती बॅटिंग करतोय. अजूनही या इनिंग मधील 2 बॉल शिल्लक आहेत.
टीम जाऊन पोहोचलीये 48 या आकड्यावरती. कडक बॅटिंग करतोय जयदीप भूषण. आपण म्हणालो नाही ती पेअर आहे, एकदा का मैदानावरती ही जोडी जमली की रन्स बनणार. टीम जासईसाठी 48वा धावफलकावर वैयक्तिक 43 मध्ये बॅटिंग करतोय. अर्धशतक आलं तर या ठिकाणी पारितोषिक असेल आदरणीय नरेशदा ठाकूर यांच्याकडनं जयदीप म्हात्रेसाठी. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये रन्स किती येतील लक्ष त्याकडे आपलं नक्कीच लागलंय. मॅच बॉल मिस झालाय. आमच्या बॉल बॉयला विनंती आहे आपण त्वरित लक्ष सुद्धा थोडंसं लवकर येऊ द्या. चला न्यू बॉल मैदानामध्ये दिला गेला. बॉल कधी हरवला शेवटपर्यंत नवा दिला जाईल. मॅच बॉल भूषण रिटर्न आला तिकडे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 48 ऑन बोर्ड. 48 धावफलकावर लागलेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 48 आपण पाहताय. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. क्या बॅटिंग केली या ओव्हरमध्ये. 2 षटकार 1 चौकार आला जयदीप म्हात्रेकडनं. हा फुल टॉस आणि त्याच्यावरती फटका मिस टायमिंग या फर्स्टला आहे आणि लॉंग ऑनला विकेट त्या ठिकाणी मिळतीये. या स्पर्धेमध्ये DRS फक्त अंपास कॉल आहे. अंपासला कन्व्हिन्स केलं जातं. या पाहूयात अंपासच्या माध्यमातून निर्णय त्या ठिकाणी चर्चा. ओईटी आउट. ओके फलंदाज बाद. या ॲक्शन रिप्ला आपण पाहू आपल्या टीव्ही मॉनिटर स्क्रीनवरती एक्झॅक्टली घडलं काय. फुल टॉस होता त्याच्यावरती विकेट आली. प्रेक्षकांना विनंती आहे अंपायर्सला कोणीही काहीही बोलू नका. रिस्पेक्ट करायला शिका. कारण आदर करता आला नाही ना तर मग मॅच पाहण्यापेक्षा घरी थांबा ते बेस्ट. ओईटी आउट. फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा आम्ही दाखवतो तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी ॲक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. ऑलवेज क्रिकेटमध्ये एक गोष्ट करायला शिका. जिंकलात तर माजू नका, हरलात तर लाजू नका. आपली टीम जिंकू दे हारू दे, आपल्या टीमवरती प्रेम करायला शिका. आणि एक रिअल क्रिकेट लवर म्हणून नेहमीच आदर करा त्या खेळपट्टीचा, आदर करा त्या मैदानाचा, आदर करा त्या मैदानावरील अंपायर्सचा आणि आदर करा तुमच्या विजयाचा. पराभव स्वीकार करायला शिका. कारण हे क्रिकेट आहे, इथे कधी राजाचा रंग कधी रंगाचा राजा, सारं काही क्षणाक्षणात बदलतं. मात्र क्रिकेटवरती जो स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडूवरती दाखवतो ना आयुष्यामध्ये तो विजेता म्हणून नेहमीच घोषित केला जातो. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॉल तयार. यॉर्कर कडक होता. रनआउटची संधी दोन्ही बॅटर्सने एकाच वेळी स्ट्राईक सोडली आहे त्यामुळे त्या रन्स दिली जाईल का ही चर्चा आहे. आणि अंपायर्सने DRS घेतलाय कशासाठी. क्रॉस झालाय का. क्रॉसिंग साठी एका अंपायर DRS. रनआउट साठी या. ओके रनआउट आपण चेक करूयात त्या ठिकाणी. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 4 अंपायर्स आपल्याकडे आहेत. या बाविस्कर सर. बोराडे सरत त्या सोबतीने आपण पाहताय कोळी सरत आणि आता आपण पाहताय गणेश बाविस्कर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्यासोबत जॉईन झालात. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मॅचचं पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालं. कॉमेंट्री बॉक्समध्ये करायचा आपल्याला बदलाव. आवाज पुढचा आपल्या समोर असणारा मच्छिंद्र पाटील सरांचा. तर थर्ड अंपायरचा निर्णय आला ऑनफिल्ड अंपायर डिसिजन. कारण लाईन मार्क नाही आहे त्यामुळे प्रॉपर बॅट ग्राउंडिंग इन आहे की आउट आहे. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन नॉट आउट आहे म्हणजे एक सिंगल मेल आणि बाईटच्या स्वरूपात आहे. कारण अंपायर्स येस. ओके
एक सिंगल एक्स्ट्रा ॲड झाली आहे आणि धावफलक एकने पुढे जात आहे. टीमची टोटल 49 धावा आणि 50 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं आहे टीम नाव्हा 11 कानपोली क्रिकेट संघाला. मॅच होतीये सुरू. या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण बदलाव आणि आवाज या ठिकाणी आपण ऐकूयात रायगडचे मुलुक मैदानी तोप मच्छिंद्र पाटील सरांचा. धन्यवाद. ऋतिक जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. ऋतिक जाधव हे ते नाव आहे जे तुम्हाला जेव्हा जेव्हा तरघर मैदानावरती उतरेल तेव्हा प्रत्येक वेळी पाहायला मिळेल. कारण ऋतिक जाधव यांच्या माध्यमातून टीम नांदाई तरघरला टी शर्ट्स स्पॉन्सर्स करण्यात आलेत. तर या आपण ऋतिक जाधवला सन्मानित करूयात. अक्षय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. अक्षय म्हात्रे एक हँडसम पर्सनॅलिटी आहे. अक्षय दादाचा एक सध्या मोठा गोल आहे, वर्क इन प्रोग्रेस. या आपण सन्मानित करूयात. या ठिकाणी ऋतिक जाधवला आणि ऋतिक जाधवचा हा सन्मान या मंचकावरती केला जाईल. कॅमेरामॅन आपण करूयात. सन्मान केला जाईल मंचकावरती. आपल्या टी शर्ट स्पॉन्सर ऋतिक जाधव यांचा सन्मान होताना आपण त्या ठिकाणी पाहताय. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. एका बाजूला नाव्हा 11, दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान झासई. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅच सुरू होतीये. या आपण या ठिकाणी ऐकूयात आवाज पुन्हा एकदा रायगडची तोफ मच्छिंद्र पाटील सरांचा. मध्ये जर हॅट्रिक कोणत्याही बॉलरनं या ठिकाणी कंप्लीट केली तर जासईचे पुरस्कर्ते ध्रुवी 11 नरेशदा ठाकूर सोनापाडा एक दिग्गज असं व्यक्तिमत्व. त्यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी जासईच्या बॉलर्सला. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू मी. येस नाव बॅक टू क्रिकेट. 50 धावांचं लक्ष. ओमकार आता सामन्यामध्ये मजा येईल कारण मागचे 4ही सामने एकतर्फी राहिलेत आणि आम्हाला एकतर्फी सामने कधीच आवडत नाहीये. प्रेक्षकांचा गदारोल आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दोन्ही बाजूला प्रेक्षकांची संख्या तेवढीच आहे. मजा येईल सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. पात्री स्पर्धा रात्रीचे वाजता असते 12:51 आणि आपण या दुसऱ्या सत्रातील फेरीला सुरुवात करतोय. शेवटचा सामना जिंकणाऱ्या संघाविरुद्ध. जो संघ जिंकेल तो भातान संघाला सिद्ध भातान संघाला फाईट करेल. 50 धावांचं लक्ष मैदानावरती. 4 षटकांचा सामना बघायचा आहे. P1 मध्ये फलंदाजाचं मी कौतुक करेन जयदीपचं. जयदीप मात्रेनं धावा उभारल्यात त्या 16 चेंडूमध्ये 43 तब्बल धावा उभारल्यात आणि त्याच्या आधारावर त्या संघ 49 સુધી पोहोचलाय. 50 धावांचं लक्ष मैदानावरती. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बघायचे 50 धावा होतील का. सिद्ध भातान संघासमोर कोणता संघ येऊन ठेकणार या 4 षटकांतर उत्तर शोधूया आपण. सर्वजोडी मैदानावरती. ओपनिंग पेअर्स ऑन द फील्ड. स्ट्रायकरला फलंदाज उजव्या हाताचा घणाघाती फलंदाज स्ट्रायकरला सज्जला कृष्णा पाटील त्याला साथ देईल तो आदेश मते मागच्या सामन्याचा हिरो. गोलंदाज सज्ज होते. वेगवान जलगती गोलंदाज साहिल म्हात्रे. यस हियर वी गो. सामना सुरू होतोय. लेफ्ट हाऊट विकेट. चांगलं प्रत्युत्तर. चोख प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार चौकार. हीच तर मजा येईल मैदानावरती कारण मग जसा तसं प्रत्युत्तर दिलं जाईल मैदानावरती. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय सामना. मी निश्चित सांगतो आय एम व्हेरी कॉन्फिडंट. आय एम व्हेरी शुअर द मॅच विल बी गो इन द लास्ट मोमेंट. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल या शंका नाही. कर दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. दोन्ही संघाच्या पाठीरांगेची संख्या मध्ये तेवढीच आहे. दोन्ही बाजूने उत्साह मैदानावरती आणि सामन्याचा थरार तुमच्या समोर. याच्या रात्रीतला अजून एक सामना प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. लगेच फलंदाजीमध्ये क्षेत्रक्षणामध्ये चेंजेस आणले आहेत. मिड विकेटला क्षेत्रक्षण तैनात केला. सरकारचा क्षेत्र मिड विकेट मध्ये तैनात करत आला आणि तो मात्र ठेवला तो पॉइंटला. एक्झॅक्टली पॉइंटला ठेवण्यात आलाय फलंदाजासाठी. वेगवान गोलंदाजी तेवढा चांगला चूक मारा. चेंडू निघून जातो तो इनपुट ऑफ द स्क्वेअर लेग. एकदा पुढे 2 धाब्याचा मानस शतकच्या बॅकअप देईल तोपर्यंत कव्हर करतो. फार वेगान धाबा आल्यात त्या 2 धाबा पूर्ण केल्यात. एकूण धाबा दाखल करत आल्यात त्या 6 धाबा. रोशन चेंडूला बॅकअप देते फार वेगाने तिथे. बघा पहिल्या चौकार ऑफ साईडला, दुसऱ्या 2 धावा ऑन साईडला. म्हणजे त्याच्या 4 बाजू खेळण्याची क्षमता आणि धमक असताना अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज सायकलला भरपूर वर्ष क्रिकेट केलाय तो मात्र कृष्णा पाटील. 2 चेंडूमध्ये 6 धावा. सातत्यानं फिल्डिंग मध्ये अमूलाग्र बदल चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात.
आणि 300च्या बॅटिंग धाबा उभारल्यात मैदानावरती. 2 चेंडू तब्बल 6 धावा उभारल्यात. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय हा संघ. क्विक डिलिव्हरी, चांगला फटका लॉंग ऑफच्या दोघांची भिरकावून दिला. ट्रिमेंडस स्ट्रोक, बॅकअप देईल तोपर्यंत. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. विराज घडत मैदानावरती. 11 खेळाडू 3 खेळाडू डोक्यावरती हात दिलेत, 3 खेळाडूंची कमरेवरती हात आहेत. हे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. हेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. कारण पश्चाताप झालाय मैदानावरती. एका सेंडला दोन्ही फलंदाज इथे अक्षरशः 3 धाव उभे करणार असता, मध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, तालमेल नव्हता, योग्य कॉल नव्हता मैदानावरती आणि प्रचंड प्रेशर मध्ये निर्माण केलं आणि 2 धावा धापलकावरती. पहिल्या चेंडूची चौकार, नंतर डबल, तिसऱ्या डबल धाव सगळे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा 8 बिनबाद. दमदार सुरुवात कानपूर संघाच्या माध्यमातून 50 धावांचा पाठलाग करत असताना मजा येईल सामन्यामध्ये. सुरुवातीपासून उत्साह मैदानावरती, प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये रंगत्या रात्रीच्या वातावरणामध्ये, शांत वातावरण मध्यरात्रीमध्ये रंगत्या सामना. लेफ्टवरती विकेट, क्विक डिलिव्हरी, बट लाईन मिस करतोय पंच हेच सांगत असताना आणि पंचाने इशारा केला लाईन मिस झाले. चेंडूमध्ये गती जास्त प्रदान केले. पंचांवरती दबाव नकोय प्लीज. जसे संघ पंचांवरती दबाव नकोय. एकदा निर्णय झाला, विषय संपला, चर्चा नकोय प्लीज. आयोजकांची विनंती तुम्हाला कळकळीची. 1 धापलकावरती अवंत धावसंख्येत वाढ. एकूण धावसंख्येला आकार वेगाने येतोय. पहिल्या 3 चेंडूती 8 धावा, नंतर 9 धावा धापलकावरती. रिवर्सच्या माध्यमातून चुकी केली मात्र नाहीये, खेळाडू पोहोचू शकला नाहीये. पॉईंटचा रक्षित तिथे होता आणि कमी करतो फक्त 2 धावसंख्येला आकार 10 धावसंख्येवरती. निरभ्र आकाश, स्वच्छ प्रकाश, चंद्र आहे साक्षीला. रात्रीच्या वातावरण मध्यरात्रीमध्ये रंगला सामना. अंगाला झोमणारा गारगार वारा, अशा थंडगार वातावरणामध्ये रंगलेला रोमांच मैदानावरती आपण पाहतोय. पीटीसी आणि यूटीसी टीम 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करता रात्रीचे 12:55 मैदानावरती. मागच्या 4 चेंडूवरती नॉन स्ट्राईकला फलंदाज आदेश मते आता मात्र स्ट्राईकला येतोय. याच आदेश मतेने या स्पर्धेमध्ये मेडन षटक फेकलं. याच आदेशने पहिल्या सामन्यात 9 चेंडू 23 धावा कुठल्यात. मॅन ऑफ दी मॅच समान ठरलेला तोच आदेश मध्ये स्ट्रायकर एंडला. लवली शॉट, सदस्य जज करेल त्याच्या वाक्यामध्ये यस स्ट्रायकर. जयदीप चेंडूला मात्र बॅकअप देत असताना ज्या जयदीपने 16 चेंडूमध्ये 43 धावा कुठल्या तो जयदीप चेंडू खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का आदेश मध्ये इज वॉकिंग बॅक. पहिलाच मोठा धक्का मैदानावरती. शांत एका झेलनं कानपोली संघाचे पाठीराखे शांत झाले मैदानावरती आणि पहिलाच धक्का आदेश मध्ये इज वॉकिंग बॅक. बिग विकेट. एक चांगली स्ट्रॅटेजी सापला रचला गेला. ताकदीचा कमी वापर झाला. लॅक ऑफ पॉवर. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. फलंदाज बाद. आदेश मध्ये इज वॉकिंग बॅक. पहिला धक्का. पहिलं यश गोलंदाजाला मिळालं. खूप चांगलं गवगवीत यश. मी म्हणेन आदेश मध्ये सारखा एक अष्टपैलू खेळून बाद करण्यामध्ये यश आपल्या गोलंदाजाला. अँड फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डबल, तिसऱ्या चेंडूवरती डबल, चौथ्या चेंडूवरती वाईड होता, 5व्या चेंडूवरती गडीबाद झालाय सिंगल, 5व्या चेंडूवरती गडीबाद आणि शेवटच्या चेंडू मैदानावरती. व्हेरी गुड जॉब सचिन अँड आमचे प्रणव. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. आज आम्हाला जॉईन झाले ओमकार शेट्टी, स्वागत आहे तुमचं देखील. फायनल डिलिव्हरी रिव्हर्सच्या माध्यमाने करण्याचा प्रयत्न. बॅट ग्राउंडिंग झाले. 11 खेळू मैदानावरती, 6 खेळूंचा अपील मैदानावरती. व्हॉट अ मॅच. काय सामना राहील मैदानावरती. एका षटकाची सांगता 19 धावा धापलकावरती. फक्त 10 धावा जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष आहे. आता उर्वरित संघ 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. बघायचे कानपोली संघाने मागचा सामना रोमांचित विजय प्रस्थापित केला होता आणि या संघाने देखील म्हणजे नावा संघाने देखील माफ करा जायसे संघाने देखील नावा संघाला पराभूत करत चांगला सामना जिंकला होता. आता मात्र दोन्ही संघांसाठी आव्हान कडवं आहे, झुंज कडवी आहे. लक्ष भी दिलेल्या मैदानावरती प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजे मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 हे पर्व आपण पाहतोय. बिल्डिंग लगेच आपण सजून घ्यायचे. पंच त्यांना इशारा करा. आयोजक आपणास विनंती करतात वारंवार. टाइम इज मनी. यस टायमावरती चालायचं तुम्हाला कारण स्पर्धा 6:30 वाजता सुरू होणार होती. भारत संघ उशिरा आला आणि उशिरा आले तोच संघ मध्ये 2 सामने जिंकत मध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये धडक देतोय. अभिनंदन भातान संघ. बघायचं येणारा पुढचा संघ कोणता संघ ज्या भातान संघासमोर येणार आणि कोणता संघ फाईट करणार भातान संघासमोर याचे उत्तर शोधे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 40 धावा. समीकरण कठीण आहे मात्र इज इट नॉट इम्पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट ॲज वेल ॲज इन पॉलिटिक्स. राजकारणामध्ये क्रिकेटमध्ये सर्व कधी संभव आहे मैदानावरती. या वळू आपण सामन्याकडे. मजा येईल सामन्यामध्ये.
म्हणजे परिवर्तन वेगाने परिवर्तन झालं. फिल्डिंग मध्ये पोझिशन मध्ये बघू शकाल आपण. Having finished the power play, where you can see so many players standing on borderline, it is very difficult for batsman to find the gap now. So let's see how he'll perform in this match. There is no pressure on the bowler, but there is a lot of pressure on the batsman. 18 deliveries to remaining and 40 runs to win from 18 balls. So let's see who will be winner in this match. All the best. दोन्ही संघांना आमचे आयोजक सन्माननीय यशवंत जेवलेकर आणि आमचे तडून तडफदार सुजित मोकर यांच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा. सामना चांगला होईल आणि श्रीदत्त भातान संघ मात्र या सामन्याला अगदी जवळून पाहतो, न्यालतोय. ऑन द टॉस चेंडूला पूल केलाय, चेंडू पुढे सरकलाय, मिड विकेटला बॅकअप देईल जयदीप. त्याने पहिला झेल टिपला, आदेश मध्ये जातो जयदीप, बॅकअप देतोय. दुसरा चेंडू त्याच्या जवळ जातोय आणि यावेळी फक्त सिंगल. 11 धावा दाखल करते. इनेट नंबर 3 वरती आले तो फलंदाज चेतन पाटील. स्ट्राईक हँडला चेतन पाटील. बघायचंय कानपल्ली संघ किती चांगली कामगिरी करणार. अजून देखील 900 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. क्रिकेटचा वेळ किती आहे बघा. कारण उद्या सॅटर्डे आहे, वीकेंड आहे. उद्या जवळजवळ 35 जवळ येतोय. सर्व तयारी सुरू आहे नवीन वर्षाच्या स्वागताची. मात्र यामध्ये ती तयारी आहे ती मात्र विजयाची. बघायचे दोन संघांमध्ये तुंबल लढत तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, ग्लोरियस स्ट्रोक, नॉन स्टॉप चेंडू निघून जातोय. मिड विकेटच्या डोक्यात चेंडू भिरकावून दिलाय. सीमा पलीकडे खणखणीत षटकार. बऱ्याच अवधीनंतर षटकार पाहायला मिळतोय आणि षटकार धावसंख्येला वेगाला फ्लाय केली जाते. चांगला फटका, ओव्हरपिच चेंडू, बॅटचा फेस लवकर ओपन केला, तेवढ्याच ताकदीनं चेंडूला मात्र फोर्स केलं, मनगटी ताकदीचा वापर केलाय आणि मॅच बॉल आणण्यासाठी आलाय. मॅच बॉल आतमध्ये 7 धावा दाखल करती मिळतील आणि 7 धावांची वेगानं फ्लाय होईल. 51 धावा दाखल करती, 17 धावा. मजा येईल सामन्यामध्ये. मी सुरुवातीपासून सांगतोय, स्टार्ट टू एंड तुम्हाला सांगतो की सामना थरार होणार. दोन्ही संघांना कंबर कसली, दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतात हा सामना जिंकण्यासाठी आणि जिंकण्याची जिद्द मैदानात पाहायला मिळते. एका बाजूला जिंकण्याची जिद्द, दुसऱ्या बाजूला सर्व तरी प्रयत्न करून स्वतःला झोकून देणारा हा संघ आपण पाहतोय. ऑन साइडला थोडासा उशीर होतोय. बॅटचा फेस लवकर क्लोज केलाय आणि पंच सांगताय इट्स अ वाईड बॉल. यस, पंचाने सांगितलंय इट्स वाईड. चेंडू टप्प्यामध्ये थोडासा बाहेर गेलाय, टप्प्यामध्ये स्किट झाला चेंडू आणि हेच पंच सांगत असताना एक्झॅक्टली विकेट किपरनं कुठे चेंडू गॅदर केलाय. विकेट किपरची भूमिका फार चांगली पाहायला मिळते. भूषण मात्रे ग्लव्स घालून तो विकेट किपिंग करतोय. हे चांगलं लक्षण आहे क्रिकेटचं, कारण वेगवान गोलंदाज आहेत, तुम्हाला इजा होऊ शकते. गुड स्ट्रॅटेजी फ्रॉम द भूषण. पूल करण्याचा प्रयत्न, भूषण चेंडू खाली, फलंदाज बाद. मागच्या वाईटचं उत्तर लगेच दिलंय, क्विक उत्तर दिलंय, क्विक आन्सर मैदानावरती. अजून एक धक्का 17 वरती, दुसरा खतरा मैदानावरती कानपल्ली संघाला. कानपल्ली संघ थोडासा काट टाकताना पाहायला मिळतोय आणि तेवढ्याच जोशाने तुम्हाला पाहायला मिळतोय. तो मात्र ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान झासाई संघ यावेळी मात्र वेगानं पुढे जातोय. तो नावे आले कानपल्ली संघ थोडासा काट टाकताना तुम्हाला पाहायला मिळतं मैदानावरती. विकेटची पडझड सुरू झाली, एका मागणे विकेट जाता मैदानावरती. नवीन फलंदाज इनाट नंबर 4 वरती येतोय तो नवीन टॅलेंटेड क्रिकेटर रोहित पाटील. या संघामध्ये पाटील, त्या संघामध्ये भोईर. मजा आहे मात्र भोईर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये शेट्टी आणि पाटील, पीटीसी आणि आमची यूटीसी मैदानावरती लाईव्ह डेलिगेशनच्या माध्यमातून. 17 वरती अजून एक खतरा, खतरा अजून टळला नाही मैदानावरती. 50 धावांचं लक्ष मोठं नाहीये, मात्र मोठं केलंय गोलच्या आधारावरती. गुड बॉलिंग रोहित टू रोहित. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज एकाच नावाचे. चेंडू खाली राहिलाय, समरीन डिलिव्हरी, डाऊन द लाईन केल्याचा कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला सोडून दिलं तो विकेट किपरसाठी आणि पंच हेच सांगत असताना त्यामध्ये चेंडू आतमध्ये स्किट झालाय, आतमध्ये आलाय इनस्विंगच्या माध्यमातून आणि या मध्ये डॉट डिलिव्हरी. 17 वरती धावसंख्या पुढे सरकत नाहीये. लो बॅट अँड पॅड मध्ये चांगलं एक्झिक्युशन. चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग ऑफला फार वेगानं पुढे सरकला. कॅप शॉटचं सिलेक्शन आणि चेंडू सीमा भेदत जात असताना 4 धावांसाठी. 17 नंतर मात्र धावसंख्या फ्लाय होईल 22. 18 नंतर धावसंख्या फ्लाय होताना 22 वरती 17 नंतर वाईड आला होता. वाईड धावसंख्या मूव्ह झाली होती आणि नंतर धावसंख्या 4 न वाढत असताना 22 धावा. Another boundary for Rohit and 4 more runs for the team. The score moves 22, loss of the 3 wickets and target is a 50. दुसरे षटक रोहित मात्रेच्या मार्गस्थ असताना
जेव्हा मोठा फटका मारलाय तेव्हा फलंदाज बाद झाला. यस इज गॉन, ऍब्सोल्युटली गॉन. जेव्हा मोठा फटका तेव्हा फलंदाज बाद झाला. याच्या अगोदर षटकार मारला, फलंदाज बाद झाला. आता चौकार मारला, फलंदाज बाद झाला मैदानावरती. 22 वरती तिसरा धक्का कानपोली संघाला. नावेले कानपोली संघ काट टाकत असताना माझा संघर्ष करतोय. सामना संपला नाहीये कारण 50 धाबा काढायच्या मैदानावरती आणि अजून देखील लक्ष मैदानावरती ते फार मोठ्या धाबांचा. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 नितेश पाटील. पहिल्यांदा कृष्णा पाटील, आदेश मते, चेतन पाटील, रोहित पाटील, नंतर मात्र आता नितेश पाटील. बघायचं आहे षटकाची होती ती सांगता. 12 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये, मजा येईल सामन्यामध्ये. शेवटपर्यंत सामना झुंज देणार. आता मात्र सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येणार आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकणार या मैदानावरती. 12 चेंडू गरज आहे ती 28 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण मैदानावरती निर्माण करणार. 12 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. येणारं षटक कसं फेकलं जाणार, येणाऱ्या षटकावरती किती धाबा येणार या सामन्याची दिशा निर्माण करणार. कारण येणाऱ्या षटकावरती जर 10 ते 15 धाबा आल्या तर सामना बॅलन्स राहील. येणाऱ्या षटकामध्ये जर 7च्या आतमध्ये धाबा आल्या तर मात्र कठीण असतं कानपोली संघासाठी हे आव्हान. त्यामुळे येणारं षटक वाजवी षटक असणार आहे आणि सामन्याचं प्रतिबिंब ठरवणारं, दिशा ठरवणारं षटक असणार आहे. बघायचं येणाऱ्या षटकामध्ये किती धाबा येणार. गोलंदाज परिवर्तन, गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड करणं गोलंदाज येणार तो प्रमोद मडवी. केला फलंदाज कृष्णा पाटील, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज. अजूनही मैदानावरती 2 सिंगल, 2 डबल, 1 चौकार. त्याने आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय आणि संघासाठी 10 धावांची उभारणी केली. एकही चेंडू डॉट केला नाहीये तो फलंदाज. स्ट्रायकर एंडला अपेक्षा असणार आहेत त्याच्याकडनं 12 चेंडू 28 धावांची गरज. रिव्हर्सच्या माध्यमातून तिसऱ्यांदा प्रयत्न केला कानपोली संघानं. मात्र जेव्हा रिव्हर्स खेळलाय तेव्हा तो मात्र फलंदाज यशस्वी ठरला नाहीये. हे चित्र आम्ही पाहिलं बदलापूरला असाच सामना झाला. 18 चेंडू 18 धावांची गरज होती आणि भादवड संघ 3दा रिव्हर्स खेळलाय आणि तो संघ मात्र पराभूत झाला. त्यामुळे चुकीला माफी नाहीये. कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला हवा, मात्र तेवढा तुमच्याने क्रिकेट देखील असायला हवा. येणारे चेंडू 12 आणि गरज येते 28 धावांची. 11 चेंडू आणि आता गरज येते 28 धावांची. येस ओमकार, स्वागत आहे. डे नाईट टुर्नामेंट करतात सध्या, सीझन आहे मित्रांनो. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. ओ माय गॉड, यस टेकन. रोहित चेंडू खाली. ज्या रोहितने मगाशी षटक फेकलं तो रोहित चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एक धक्का, चौथा धक्का नावेल कानपोली संघाला. नावेल कानपोली संघाचं भविष्य थोडंसं अंधारमय पाहायला मिळतंय. येणारे चेंडू 10 आणि गरज ती 28 धावांची. सामना अजून संपला नाहीये कारण कानपोली संघामध्ये फलंदाज युनिट मोठं आहे. 10व्या क्रमांकाचा फलंदाज षटकार मारण्याची क्षमता ठेवतोय. त्यामुळे सामना शेवटपर्यंत तुमच्या डोक्याला आणि मेंदूला सुन्न करणार, तुमच्या हृदयाची स्पंदन वाढवणार आणि तुमच्या अंगावरती शारा निर्माण करणार आणि थंडीच्या वातावरणामध्ये तुम्हाला घामाघूम करणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळणार. येणारे चेंडू 10 आणि गरज ती 28 धावांची. मागच्या 2 चेंडूत एकही धाव नाहीये. त्यामुळे मात्र जासे संघ वेगानं पुढे शिरकाव करतोय मैदानावरती. कानपोली संघ किती फाईट करणार. येणार 10 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. व्हॉट ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. 1:06 होतात. मध्यरात्रीमध्ये सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये, प्रेक्षकांना ओसांडून वाहणारी क्रीडानगरी आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये रंगतोय सामना. दोन्ही बाजूला प्रेक्षकांची तेवढीच संख्या, उदंड प्रतिसाद दिला या पहिल्याच दिवसामध्ये. मॅट्रिक्स ट्रॉफीला प्रेक्षकांना प्रत्येकाच्या घरात राहणारी स्पर्धा, प्रत्येकाच्या मनात राहणारी स्पर्धा, प्रत्येकाच्या स्मरणात राहणारी स्पर्धा आणि उलवा नोटची शान असलेली स्पर्धा मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 आपण पर्व पाहतोय. येणारे चेंडू आता मात्र 28 धावांची गरज. थरार क्रिकेटचा मजा येईल सामन्यामध्ये. रोमांचित सामना, अंगावरती शारा निर्माण करणार शेवटच्या टप्प्यात सामना. चेंडूला जाऊ दिला. ओ माय गॉड, चेंडू जर अडला नसताना तर आता 5 धावा मिळाल्या असत्या. मात्र 1+1 2 धाबा येतील आणि या 2 धाबा खूप काही सांगून जातील. समीकरण वेगानं बदलणार. येणारे चेंडू 10 आणि गरज ती 26 धावांची. 10 चेंडू 26 धावा. मागचे सर्व सामने एकतर्फी राहिलेत. पहिल्या फेरीतले सर्व सामने, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना देखील एकतर्फी राहिलाय. 5 सामने एकतर्फी, 6 सामना प्रेक्षकांची मने जिंकणार शंका नाहीये. मी स्टार्ट टू एंड सांगतो, सुरुवातीपासून सांगतोय. आय एम व्हेरी कॉन्फिडंट द मॅच विल बी गो इन द लास्ट मुवमेंट. एज लागली, फुल डिलिव्हरी. फलंदाज मात्र यावेळी थोडासा यावेळी समजू शकला चेंडूला फुटबॉलचा वापर नाही. एक्झॅक्टली काय करायचं, गोंद संभ्रमात होता. पहिल्यांदा फ्रंट फुटला आला, नंतर बॅक फुटला गेला. दुविधा मनस्थिती झाली मैदानावरती. डबल माइंड झाला आणि चेंडू मात्र डॉट होतोय. 9 चेंडू 26 धावा.
9 चेंडू 26 धावा. क्लोज एन्काउंटर, क्लोज सामना, फाईट सामना, प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना, पैसा वसूल सामना, रात्रीच्या अंधारामध्ये चाललेला हा सामना. ओमकार असं नेहमी म्हटलं जातंय की रात्र वैऱ्याची आणि रात्र मात्र या क्रिकेटरांची. येणारे चेंडू 9 26 धावांची गरज. रिवर्सच्या माध्यमातून चौथ्यांदा प्रयत्न, चौथ्यांदा कानपोली संघाचा प्रयत्न आणि हाच प्रयत्न चौथ्यांदा झालाय. त्यामुळे 4 चेंडू डॉट गेलेत. याचा विसर पडला कानपोली संघाला. जेव्हा तुम्ही रिव्हर्स खेळलात तेव्हा तुमचा प्रत्येक चेंडू डॉट गेलाय. हा चौथा चेंडू डॉट गेलाय. 24 चेंडूचा सामना म्हणजे तुमच्यामध्ये वाटेला फक्त 20 चेंडू राहिलेत. हे विसरता कामा नाहीये. 8 चेंडू 26 धावा. ऑन साइड लागण्याच्या नादामध्ये नाही जमलं. आता मात्र कमबॅक केलाय. एखादी चूक तुम्हाला किती मागात पडू शकते आणि त्याचा गोलंदाज किती फायदा घेऊ शकतोय. फायनल डिड ऑफ दिस ओव्हर. 7 चेंडू 26 धावा. फॅबुलस बॉलिंग अटॅक. वंडरफुल बॉलिंग फ्रॉम द प्रमोद मडवी. Such a great spell from the Pramod Madhve. Lofted drive, mid wicketच्या डोक्यावरनं जयदीप चेंडू खाली दुसऱ्यांदा जेलटी मध्ये असताना भारतान संघाचे संघनायक आपल्या लगेच रेडी राहायचे टॉस साठी. शेवटचा षटक 7 चेंडू 26 धावा. जयदीप दुसऱ्यांदा झेल टिपलाय. जयदीपना 3 चेंडू त्याच्याकडे गेलेत. 2 झेल टिपलेत. एक चांगलं फिल्डिंग त्याने केलं. 43 धावा त्याने कुठल्यात आणि जयदीप ठरेल कदाचित या सामन्याचा हिरो. मात्र सामना संपला नाहीये. जर कानपोली संघाचा एखादा फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये येऊन जर सामना जिंकून दिला तर तो देखील ठरू शकेल सामन्याचा हिरो. 9 चेंडू 26 धावा. 7 चेंडू 26 धावा. समीकरण 12-28, 11-28, 10-28, 10-26, 9-26, 8-26, 7-26 आणि 6-26 म्हणजे मागच्या 3 चेंडू एकही धाव नाहीये या संघासाठी. गुड फिनिश फ्रॉम द बॉलर. येणारे चेंडू 6 आणि गर्दी 26 धावांची. नवीन फलंदाज संयम मात्रे गोलंदाज येतोय. बघायचे संयम किती संयम दाखवणार, किती पेशन्स ठेवणार मैदानावरती. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गेम. 7 चेंडू 26 धावा. आता समीकरण उरलंय 7 चेंडू 26 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना. ओ माय गॉड. बॅकअप लाईन क्रॉस बॅटर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. फुटबॉलचा कोणता वापर नाहीये. डॉट डिलिव्हरी. 5 चेंडू 26 धावा. फॅबुलस बॉलिंग अटॅक. काउंटर गोलंदाजीचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय या शेवटच्या स्पेल मध्ये. ऑन साइडला प्रचंड ताकदीचा वापर. पूल बॅक ऑफ द स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. हो ब्युटिफुल थ्रो ऑन द स्टंप. डायरेक्टली थ्रो दिला डीप पण द विकेट कीपर एंडला. खूप चांगलं कलेक्टिंग राहुलचं. येणारे चेंडू 4 आणि 25 धावांची गरज. आता मात्र 4 चेंडू 4 षटकार तरी सामना जिंकता येणार नाहीये तो कानपोली संघाला. कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हाफ ट्रॅकर या मध्ये चेंडूला हुक करत असताना फाईन लेग रिझन क्लिअर केलाय. उशीर झालाय त्यामुळे ह्या चौकाराला आता मात्र फारसं अंतर कमी करता येणार नाही जिंकण्याचं. 3 चेंडू 21 धावा. असं नेहमी म्हटलं जाते की वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत दुष्काळ असते. त्यामुळे ह्या चौकारात आता फारसं महत्व नाहीये. 3 चेंडू 21 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यात येतोय आणि सामना काट टाकतो कानपोली संघाच्या माध्यमातून. तेवढीच पकड मजबूत जायसे संघ करतोय. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक नाही तुला ना मला दे जमिनीला असाच प्रयत्न झाला. कॉल झाला नाहीये आणि एकच धाव निर्माण केली. 2 चेंडू 20 धावा. कानपोली संघाचं अस्तित्व धोक्यात. कानपोली संघ अंधाराच्या छायेमध्ये आणि यावेळी मात्र 2 चेंडू उपलब्ध. 20 धावांची गरज. बातन संघ संघनायक प्लीज. लवली शॉट इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. हाय बॅकलिफ्ट ट्रिमेंडस पॉवर बट तिथे बॅकअप चांगलं होतं आणि फक्त एकच धाव. 1 चेंडू 19 धावांची गरज. यस मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरेल या चेंडूनंतर आम्ही सांगू कारण सामना अजून संपला नाहीये. 1 चेंडू 19 धावा. चला आता टाइमपास नको मित्रांनो. एका चेंडूत 19 धावा होणार नाहीयेत. यस ब्युटिफुल शॉट अँड दिस इज अ गुड फिनिश फ्रॉम द बॉलर. आणि सामना हरलाय संघ. खूप चांगला फाईट केला. 15 धावांची गरज राहिली होती. 14 धावांना सामना हरावा लागला कानपोली संघाला आणि सामना जिंकलाय तो मात्र इथे
कानपोली संघाला पराभूत करून ध्रुवी 11 मेघनाथ प्रदेशांचा CMचे नरेश